नमस्कार, माझं नाव ऋषिकेश अवताडे. आणि माझं नाव रुपाली ऋषिकेश अवताडे. तर पूर्ण श्रामपूरकरांसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक युनिक समर कॅम्प. समर कॅम्पचं नाव आहे ॲग्री प्लस कल्चर. समर कॅम्प? हो, समर कॅम्प. आणि तुम्ही मला इथे कुठे घेऊन आलात मग? आपलं हेच लोकेशन आहे समर कॅम्पचं. काय बोलताय? हो, आपल्या समर कॅम्पचं नाव काय सांग? ॲग्री प्लस कल्चर. मग ॲग्री आणि कल्चर हे कुठे येणार? आपल्या फार्मवरच येणार. आपला हा गोदागिरी फार्म आहे. आणि तो लोकेशन आवडलं का? हां, लोकेशन तर मला आवडलं, पण मी विचार करत होते की समर कॅम्प म्हणजे काहीतरी मोठा हॉल असेल आणि मग तिथे मुलं येणार आणि आपण त्यांना तिथे प्रॅक्टिकल्स करून दाखवणार. हा तर त्याचं नावच त्याच्यामुळे आपण युनिक ठेवलं आहे. युनिक का ठेवलं आहे? कारण हा युनिक आहे. कारण हा शेतीचा समर कॅम्प आहे. याच्यामध्ये आपण मुलांना काय शिकवणार आहे? हे मधमाशी पालनाची पेटी दिसते तुला? हो. ह्या मधमाशी पालनामध्ये मधमाशा कशा राहतात, ह्या पेटीचं काम कसं चालतं, त्या मध कसं तयार करतात ते आपण थोडक्यात सांगणार आहे. दुसरी गोष्ट त्यांना आपण मशरूम शिकवणार आहे. तिसरी गोष्ट आपण त्यांना गांडूळ खत कसं बनवायचं आणि मधमाशी याच्या मेणापासून आणि मधापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते आपण शिकवणार. हो, सो ग्रेट. हो, आणि असा समर कॅम्प मला नाही वाटत आत्तापर्यंत कोणी कंडक्ट केला असावा. कारण कुणी करत नाही. कारण आपल्या जी मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये काय शिकवलं जातं? फक्त पुस्तकातलं. आणि प्रॅक्टिकल नॉलेज जे आपली 70% आपली जनता ही ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. मग आपल्या मुलांना आपण जर शेतीविषयी त्याच्याविषयी जर आपण त्यांना मातीत आणलंच नाही तर पुढची आपली जनरेशन शेती करेल का? हां, ऑब्व्हियसली नाही. तर असाच तुला अजून एक प्रकल्प मी दाखवतो. त्याचा संबंध आपल्या कशाशी आहे? सॉईलशी आहे. ओके तर मी तुला दाखवतो. ओके चला. आज तुम्ही मला इथे कुठे घेऊन आलात? हे शेण पाहायला? शेण नाही, हे तर सोनं आहे. सोनं आपण याला ब्लॅक गोल्ड म्हणू शकतो. कारण याचं कसं तेच सांगतो मी तुला की या शेणापासून आपल्याला नंतर गांडूळ खत मिळतं. गांडूळ माहिती आहे तुला? हो, ते लांब लांब असतात. हो हो, बरोबर. ते जमिनीत राहतात ओके. हां हां आणि हां, ते हां. जेव्हा या शेणावर काम करतात हां, हां, याचंच हां. ते खतामध्ये रूपांतर करतात. आणि तीच प्रोसेस आपल्याला या समर कॅम्पमध्ये या मुलांना शिकवायची आहे. काय अवताडे सर, तुम्ही तर आज सायन्सच शिकवून राहणार सगळ्यांना. सायन्स तर शिकवायचं आहे प्लस आपल्याला कल्चर शिकवायचं आहे. आता हे बघ, ही पिशवी आहे गांडूळ खताची. ह्याच्यामध्ये गांडूळ कसं तयार होतं, वर्मी वॉश कसं तयार होतं हे आपल्याला सगळं त्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना शिकवायचं आहे. ओके. कारण हेच खत त्यांना पुढं कशासाठी वापरायचं आहे? किचन गार्डनसाठी. ते सुद्धा आपण त्यांना शिकवणार आहे. किचन गार्डन म्हणजे काय की त्यांच्या किचनमध्ये जो तुम्हाला भाजीपाला काय काय लागतो सांग बरं? आपल्याला रोज मिरची लागते, बरोबर आपल्याला कोथिंबीर लागते, बरोबर आपल्याला पुदिना लागतो, बरोबर. आपल्याला गवती चहा फ्रेश तर लागतो. हे सगळं त्यांना आपण ह्या खताचा वापर करून छोट्या छोट्या ग्रो बॅगमध्ये कसं उगवायचं, कसं आपल्या घरच्या किचनसाठी भाजीपाला बनवायचा ते सुद्धा त्यांना शिकवणार आहे. काय सर, नुसतं शिकवणारच का? त्यांना काही देणार नाही आपण? त्यांना प्रत्येक आपण पिशवी सुद्धा झाडासहित त्यांना आपण त्यांच्या घरी ठेवायला देणार. ते मुलं दररोज ते झाड कसं वाढतंय, त्याला फुलं कशी येत आहेत, त्याच्यावर मधमाशा कसं काम करतायत, त्याला खत कसं टाकायचं, हे पूर्ण कल्चरच ते शिकणार आहे. वाव, ग्रेट, रिअली अमेझिंग. आता तुला अजून एक सरप्राईज दाखवतो. बघायचंय तुला? येस, शुअर. चल. आज तर तुम्ही मला शेण दाखवलं, शेणाचा उपयोग सांगितला, गांडूळ खताचा उपयोग सांगितला. आता तुम्ही मुलांना गायी पण दाखवणार आहात का? अगं बरोबर आहे ना. ह्या गायी जेव्हा चारा खातात त्या चारातूनच तर मग पचन होऊन शेण पडतं. ते शेणच आपण तिथं वापरतोय. अरे हा, त्याच्यामुळे अरे हा, याच्यावरून मला एक गंमत आठवली बरं का. कोणती गंमत? माझ्या क्लासमध्ये एका मुलाला मी विचारलं, सहजच विचारलं, तुम्हाला दूध कुठनं येतं रे? म्हणजे मला विचारायचं होतं की तुम्ही कुठलं दूध वापरता. बरोबर. त्या मुलाने इतकं फनी आन्सर दिलं. तो म्हणाला, काय नाही, भैया घेऊन येतात. बरोबर. अगं हेच मग आपल्या लहान मुलांना अजून हे सुद्धा माहित नाही की दूध कुठून येतं. तेच त्यांना दाखवायचं की गाया हे सगळं तू बघते, हे शेतीचं वातावरण, हे सगळं आपण या मुलांना दाखवायचं. तर तुला अजून एक सरप्राइझिंग गोष्ट मला मगाशी मी तुला म्हटलो ती दाखवायची आहे. ती दाखवतो चल. आता हे काय सांग बरं? मशरूम. मशरूम, बरोबर आहे. आणि किती सुंदर आकार आहे बघ त्याचा. खरंच. बरोबर आहे. तर हे मशरूम आपण खाण्यासाठी वापरतो. बरोबर. आणि हे कसं तयार होत असेल माहिती आहे तुला? म्हणजे आता आपण मशरूम पण दाखवणार मुलांना. मशरूम सुद्धा दाखवणार. आणि मशरूम कसं तयार होतं ते साध्या भुशापासून.
जो भुसा आपला शेतकरी जाळून टाकतो हा. त्या भुशामध्ये जर आपण मशरूमचे बीज टाकले तर आपल्याला बरोबर या पिशवीतून असं मशरूम बाहेर येतं. बरं सर, आता आपण त्या मुलांना शिकवणार, पण घरी जाऊन तर ते विसरूनच जातील ना. कशी विसरून जातील? प्रत्येक गोष्ट मुलांना ह्या समर कॅम्पमध्ये त्यांना एक सॅम्पल देणार, म्हणजे अशी पिशवी बॉक्समध्ये आपण त्या मुलांना देणार. ते मुलं बघतील की हे मशरूम बाहेर कसं येतं आहे, हो. त्याची ह्या मशरूमची आई भाजी कशी करते, म्हणजे पूर्ण नॉलेज आपल्याला ह्या समर कॅम्पमध्ये त्यांना द्यायचं. सो लाईव्ह ना. खूप लाईव्ह. ओके. अजून काय दाखवणार आज सर? अजून एक सिक्रेट आहे, तुला सांगतो सर. आता इथे काय आहे हा पसारा ठेवलेला सगळा? अगं हे पसारा नाहीये, हे मुलांना शिकवण्याचे साधन आहे. आपण म्हणतो ना की लर्निंग बाय डुईंग, तो सुद्धा पार्ट आपल्या समर कॅम्पमध्ये आहे. हो, सो स्वीट. आता पसा आणि हे काय ठेवलंय सर? हे रिकामा बॉक्स. बरोबर आहे. आता याला कलर दिलाय, तुला दिसतंय? हो. आतापर्यंत मुलांनी फक्त पेपरवरच कलर दिले, बरोबर. ते पण एक डायमेन्शननी. बरोबर. आता मुलांना आपल्याला मल्टी डायमेन्शनल शिकवायचं, म्हणजे काय की मुलांनी असं मल्टी डायमेन्शन गोष्टीला कलर दिले पाहिजे. आपण आपल्या ह्या समर कॅम्पमध्ये मुलांना कलर देणार आहोत, अशा पेट्या देणार आहोत आणि मुलांनी त्या पेंट करायच्या. त्याचबरोबर हे काय माहिती आहे तुला? कॅन्डल आहे. तर हे कॅन्डल मेकिंग सुद्धा शिकवणार आहे आपण मुलांना. आणि सर ती कशापासून बनते? म्हणजे हे तर त्यांना शिकवायचं की मधमाशीच्या मेणापासून ह्या कॅन्डल्स बनतात. ओके. त्यानंतर त्यांना आपल्याला मधमाशीच्या मेणापासून, मुलांना माहित पण नसेल, ते जे क्रेयॉन वापरतात ते क्रेयॉन सुद्धा मधमाशीच्या मेणापासून बनवतात. अच्छा. ते सुद्धा मुलं बनवणार आहे आणि त्याचाच वापर करून ते कलरिंग करणार आहे. ओके. त्यानंतर आपण मुलांना शिकवणार आहे की मधमाशीच्या मधापासून साबण कसे बनवतात. ओके. आणि सर आता आपण मुलांना क्रेयॉन शिकवणार आहे तुम्ही म्हणताय, आणि इथे हे लिप बाम पण ठेवलंय तुम्ही, हो. हे पण शिकवणार आहात लिप का? बाम सुद्धा शिकवणार आहे. म्हणजे घरी जाऊन आईला त्यांनी गिफ्ट द्यायचंय, त्यांच्या हाताने बनवलेलं गिफ्ट. आतापर्यंत काय होतं की आई आणि वडील बनवतात मुलांसाठी, बरोबर. पण आई वडिलांना खरा आनंद कधी असतो की मुलाने काहीतरी त्यांच्यासाठी बनवलं. अच्छा. त्या आईला नक्की हे गिफ्ट आवडेल. आणि सर हे जे मटेरियल आहे, आता आपण सोप बनवून दाखवणार मुलांना, कॅन्डल बनवून दाखवणार, लिप बाम बनवून दाखवणार, क्रेयॉन बनवून दाखवणार, आणि पण सर तुम्हाला नाही वाटत का आपण हे पण त्यांना द्यायला हवं? सगळं देणार आपण. प्रत्येक गोष्ट मुलाने हाताने बनवलेली त्यांच्या घरी आपण त्यांना वापरायला देणार. म्हणजे मुलाला वापरून कळायला पाहिजे की मधमाशीचं महत्त्व किती आहे, आपल्या शेतातून जे पदार्थ निघतात त्याचं महत्त्व किती आहे. आणि शेवटी काय की आपल्याला कल्चर शिकवायचंय. बरोबर. म्हणजे ॲग्री आणि कल्चर, बरोबर. हे दोन्ही जेव्हा तो मुलगा शिकेल. आणि एक स्टडी सांगतो की जेव्हा मुलं आपल्या शेतावर येतात, झाडांशी बोलतात, गायीशी बोलतात किंवा निसर्गात जेव्हा राहतात, तेव्हा त्या मुलाचा स्ट्रेस सुद्धा कमी होतो. तुला हल्ली माहिती आहे मुलांचे प्रॉब्लेम काय काय, सांग बरं सध्या. हां, मुलांना आता सध्या स्ट्रेस पण भरपूर असतो. आपण पाहतो मुले पुढे जातात तर डिप्रेशन असे प्रॉब्लेम त्यांना आणि येतात. टीव्ही किती बघतात. टीव्हीला तर खूप ॲडिक्शन झाले, मोबाईल आहे. बरोबर. मग त्या गोष्टीपासून आपल्याला त्यांना दूर न्यायचंय आणि निसर्गाच्या जवळ न्यायचंय. म्हणजे आपोआप ती मुलं आपल्या या समर कॅम्पमध्ये एन्जॉय करतील. ओ सो स्वीट. पण सर यामध्ये मग मी फोनिक्स कुठे शिकवणार? तुला सुद्धा आम्ही एक दिवस पूर्ण मजा, म्हणजे डान्स येईल, म्युझिक येईल, तुझे फोनिक्सचे कन्सेप्ट येतील, सगळं एक दिवस मुलं पूर्ण तुझ्या हातात देणार आहे. नक्की ना? नक्की नक्की. शिकवल्याशिवाय तर मला आनंद मिळत नाही. बरोबर आहे. तर सर्व पालकांना आम्ही दोघं, रुपाली आणि मी, आम्ही दोघं हे पूर्ण 7 दिवस ह्या मुलांबरोबर असणार आहे. आणि झाला नाही असा हा एक युनिक समर कॅम्प तुमच्या मुलांना आम्ही देणार आहोत. आणि प्रत्येक वर्षी हा एक नवीन अनुभव घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. धन्यवाद. प्रत्येक वर्षी सर हे पण सांगा की त्यांना प्रत्येक वर्षी आपण सिमिलर नाही तर वेगवेगळे वेगवेगळे कॉन्सेप्ट्स घेऊन बरोबर आम्ही तुमच्या समोर येत राहणार आहोत. बरोबर. सो कनेक्ट व्हा. आणि 22 तारखेपासून आपला समर कॅम्प चालू होत आहे. 7 दिवस, 22 तारखेपासून 7 दिवस हा समर कॅम्प चालणार आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही प्रत्येक गोष्ट मुलांना सॅम्पल म्हणून आम्ही घरी देणार आहोत. म्हणजे तुम्ही जी फी भरताय ना 999 ती सगळी वसूल होणार आहे. धन्यवाद. सो